काय करा माहिती का, आज राज्याला तुम्ही इथंच बंगल्यामध्ये राहा. आता ह्याचा मालक जो आहे ना नागेश महाजन, तो आठवड्यात एकदा दोनदाच येतो इकडं. तुम्ही या बंगल्याचा मालक. आता मी तुझा नवरा, तू माझी बायको, अवनी नागेश महाजन. कुठे झालीस तू? अस्मिताला मदत करायला? बर तू अस्मिताला भेटायला चालले? हो. एकटी जाऊ नकोस, मी सोडतो तुला. राजन गेला. ए त्याचा गाशा गुंडाळा रे. नाही नाही, फोन बंद करा. मी परत अशी चूक नाही करणार. मी नाही पळून जाणार, पण मी तुमच्या पाया पडते हो. बंद करा तो फोन. नक्की ना? हो बघ माझं सगळं ऐकणार. हो. हा, मी सांगणार तसं वागणार, शाण्यासारखं वागणार. पायदा नीट दाब नाही. ए काही नका करू रे. राहू दे. सांगितलं नाही काही नाही. पण मला लागली आता खूप भूक. तू काय करणार माझ्यासाठी? नाश्ता? काय पण काही पण म्हणजे काही पण खाल्लं मला काही पण झालं तर हा काय करणार ते सांग. पोहे 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 कर. पोहे मला खूप आवडतात. हा मस्त बेस्ट पोहे कर. हा पोहे कर. वा, पारोशानच करणार का? पारोशानच पोहे करणार का? नाही. हा तुम्ही कोण आहात? आणि मी इकडे काय करतेय? सांगा ना तुम्ही. हो येते मी. ओके. मनाली. काय मॅडम? आपल्याला कार सर्व्हिसिंगला द्यायला जायचंय. पण मॅडम आत्ता मोहन आंबेकर येणार आहेत ना भेटायला? अरे हो, विसरलेच. एक काम कर, त्यांना बाहेर भेटायला बोलव. आपण गाडी सर्व्हिसिंगला देऊ आधी, मग त्यांना भेटू. बरं, मग मी माझी बाईक पण घेते. ओके. साहेब घाबरू नकोस, आपलाच माणूस. अस्मिताने सांगितलं याला इथे ठेवायला तुझ्या सिक्युरिटीसाठी. त्यामुळे काही दिवस तुला इथे राहायला लागेल. पण दादासाहेब, मी अजून इकडे किती दिवस थांबायचं? नाही म्हणजे मला गावी जायचंय. हो, पण तो निर्णय सुद्धा अस्मिताच घेईल ना. अच्छा, मग मी बोलून घेते अस्मिता मॅमशी. हा हो बोल ना. पण काय आहे, तुझ्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांना शोधतीये ना ती, त्यामुळे तुझा फोन बंद. एक मिनिट दादासाहेब, मला एक मिनिट. मला काहीच कळत नाहीये. मी गाडीत बसले, त्याच्यानंतर मी ते कोल्ड्रिंक प्यायलं आणि मला झोप आली. पण मला एवढी झोप कशी आली? काय झालं की वाटेत जर कोणी हल्ला केला तर त्यामुळे तू घाबरून जायला नको, म्हणून तुझ्या कोल्ड्रिंक मध्ये थोडंसं औषध टाकलं होतं झोपेचं. रघु, तिला खायला नाही का दिलं काही? नाही. रघु हे नाव मी भुवनच्या तोंडी ऐकलंय. दे ना मध्ये खायला दे. आणि
कोणाला फोन करतेस? दादासाहेब अहो मी दादासाहेब असं काय करताय मी दादासाहेब अहो तुम्ही हा बोला दादा. हा अस्मिता, नाही काय झालं की मी अनुला फोन ट्राय करत होतो, तिचा फोन लागला नाही म्हणून तुला केला. एका कामासाठी गावाबाहेर आलोय तर थोडा उशीर होईल. ठीक आहे दादा, मी कळवते आईंना. ऍक्च्युली मी सुद्धा आता बाहेरच पडले होते. काय झालंय, ती तनया गायब झाली, तिचा फोन लागत नाहीये. सीड आणि समीर गेले तिच्या गावी चौकशी करायला, पण मी सुद्धा त्याच संदर्भात बाहेर पडले. पण मी देते आईंना निरोप. बर बर. पण अस्मिता, तनयाला शोधायलाच हवं ना. नाही, कारण भुवनला ज्यांनी मारलं तेच तनयाच्या मागावर असतील तर. कट झाला बहुतेक. चला. तुझी हाक तिच्यापर्यंत नाही पोहोचू शकत तनया. तुम्ही मला का नाही बोलू दिलं अस्मिता मॅमशी? आणि हा रघु कोण आहे? हो हो हो, सांगतो, सगळं सांगणार. हा रघु आपला नाही, माझा माणूस आहे. भुवनला असंच डांबलं होतं ना रे आपण. भुवनला मीच मारलं आणि तुलाही इथनं जिवंत बाहेर जाऊ देणार नाही मी. इथनं पळून जाण्याचा प्रयत्न केलास ना तर मारून टाकीन तुला. दादासाहेब, अस्मिता मॅमचा केवढा विश्वास आहे हो तुमच्यावर. आणि तुम्ही नाही. पण मी शांत नाही बसणार. तुमच्या धमक्यांना घाबरणार नाहीये मी. अस्मिता मॅमना खरं काय ते मी सांगणार. तूच काय, तुझा आवाज देखील ह्या खोलीच्या बाहेर जाणार नाही याची पूर्ती व्यवस्था केली गेली. खूप मोठी चूक केलीस तू तनया, खूप मोठी. तू माझ्या अभिमानवरती खोटे आरोप केलेस. वरिष्ठ सरकारी अधिकारी दादासाहेब सरंजामे यांचे सुपुत्र अभिमान सरंजामे यांना तडकाफडकी अटक करण्यात आली आहे. तुझ्यामुळे अभिच्या तोंडाला काळं फासलं गेलं. सरंजाम्यांची तात्पुरती का होईना पण बेआबरू झाली तुझ्यामुळे. तू अस्मिताला मदत करायला तयार झाली नसतीस ना तरी मी तुला माफ केलं नसतं. आता तर प्रश्नच उरत नाही. रघु, लक्ष ठेव हिच्यावर. आणि तशीच जर वेळ पडली ना तर तुझ्या नशिबात जन्मठेपच आहे तनया. मस्त. हाताला चव आहे तुझ्या. मस्त, एक नंबर. तू खा ना. भूक नाही का? आणि हवंय पाणी. पाणी बाई.
पिते. नाही नको, मी पिते. मी पिते. मी सांडलं सगळं. पुसेन मी. हे डिश घेऊन वरच्या खोलीत का गेले? म्हणजे राजनना कदाचित त्यांनी तिथेच ठेवलं असणार. हॅलो, माझ्याकडे तो फक्त मोबाईल आहे. तुला काय वेडा वाटलो मी तुझ्याजवळ चालू मोबाईल ठेवायला? काय ग, वेडा वाटलो का मी तुझ्या नवऱ्यासारखा? कुठे ते प्लीज सांगा ना मला, हे कुठे? हे लपून बसले. नाही मग ते वरच्या खोलीत कोण आहे? तुला कितींदा सांगितलं ग, वरच्या खोलीत कोण आहे विचारायचं नाही. मी विचारणार, मला सांगा कोण आहे. विचारायचं नाही. काय, कोणालाही फोन करायचे नाही. खेळाचे नियम मोडायचे नाही. ते तू मोडले, आता तुला शिक्षा. शिक्षा मोठी. नको नको, नियम मोडले, शिक्षा. नाही नको, प्लीज प्लीज. नको नको, तुझ्यासाठी मी एक खूप सुंदर शिक्षा तयार केली. खूप सुंदर, छान शिक्षा एकदम. प्लीज मला सोडा ना, प्लीज नको. शिक्षा आधी काही खाऊन घ्यायचे? नको. हे कुठे सांगा फक्त.
तुला वाटलं ना मी तुला फ्रीज मध्ये डांबून ठेवी? अगं मला तुला त्रास द्यायला नाही आवडत. तू माझी लाडाची बायको आहे. मी तुला कसा काय त्रास देईन? मग एकदा आय लव्ह यू म्हण ना. एकदा म्हण. नाही एक एक नाही खोटं खोटं एकदा म्हण. खोटं खोटं एकदा बोल ना एकदा. म्हणजे मला जर तू आय लव्ह यू म्हटलीस ना तर लगेच तुझी सुटका, तुझी आणि तुझ्या नवऱ्याची. तुझी शपथ. हा आय लव्ह यू सुटका, लगेच चप्पल घालायची. हा आय लव्ह यू. आता कसं मनाला गार वाटलं. तू आय लव्ह यू ना, मग आता तुझ्या नवऱ्याची कशाला सुटका करायची? माझ्यावर लव ना. मग नाही 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 माझ्यावर. तू आता म्हटले आय लव्ह यू म्हणजे मी ना, यू म्हणजे मी. माझ्यावर प्रेम आहे, मग त्या नवऱ्याचं काय काम आहे? ते मी खरा नवरा. हा मग त्याचं बघा आपण काय करायचं. आता आपल्या दोघांचा राजा राणीचा संसार असा मस्त हिरवागार बाग, किती मस्त संसार आहे आपला. हे काय बायकोच ना तू? हे तुझं घर आहे ना, मग संसार असं करायचा असतो का? संसार कसा करायचा? का पाहिजे संसार? एकदम स्वच्छ पाहिजे. स्वच्छ पाहिजे, लादी एकदम पाहिजे, मस्त पाहिजे. असं एकदम माणूस पाहुणा बिवणा करायचा असं फ्रेश वाटलं पाहिजे, एकदम मस्त. हे काय आहे? आवरशील ना? आवरशील ना? स्वच्छ करशील ना? हा काय ग? स्वच्छ करायचं. आता फ्रीज मधून जसं सामान बाहेर काढलं ना, तसा तुझ्या नवऱ्याचा जीव बाहेर काढेल. मी करते हे सगळं, मी करते. तुम्ही असं काही करू नका. खोटं बोलायचं नाही, फोन करायचे नाही, मला फसवायचं नाही. आय लव्ह यू. मॅडम, राजन जेव्हा तिथे पोहोचला ना तेव्हा त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला होता. म्हणजे मीच त्याला फोन केला होता, पण त्याच्यानंतर आता काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. हो ना, आणि राजन भाऊजी म्हणाले होते की रोज फोन करेन म्हणून, पण त्यानंतर एकदाही फोन नाही केला त्यांनी. आणि त्या दोघांचाही फोन अजिबातच लागत नाहीये. ते कोणत्या लॉजवर थांबले तुम्हाला काही माहितीये? त्यांनी काहीतरी नाव सांगितलं होतं, पण आता माझ्या लक्षात नाहीये. काय हो तुम्ही पण लिहून नाही का ठेवायचं? ठीक आहे, हरकत नाही. या दोघांचे फोन नंबर देऊन ठेवा. म्हणाले हे बघा, तुम्ही काळजी करू नका. काय कधी कधी फोन हरवतात, चोरीला जातात. मे बी असंच काही झालं असेल. अगदी छोटीशी गोष्ट असेल, इतकं टेन्शन नका घेऊ तुम्ही. आम्ही त्यांना नक्की शोधून काढू. चकचकीत झाली पाहिजे आधी, एकदम अशी लखलखीत आरशासारखी. कळलं का? चेहरे दिसले पाहिजे त्याच्यात, चेहरे असं बघता आलं पाहिजे. अरे वा किती छान असं बघता आलं पाहिजे. स्वच्छ पाहिजे आधी एकदम. चेहरे दिसले पाहिजे. हे इथे काय दिसतं? इथे ठसे दिसत आहेत. ठसे नको, चेहरे. चेहरा पुस पुस, हे पुस. पुस बघत.
इकडे बघू. हा हे ठीक आहे. इथे परत तसे दोन चेहरे पुसून घे पटकन. इथे पुढे पुढे. हा पुढे. हा हे बघू. अहो काय करताय तुम्ही? का असं वागताय आमच्या बरोबर? तुम्हाला काय मिळतंय आम्हाला असं करून, आमच्या बरोबर असं वागून? हे किती दिवस चालणार आहे सगळं? मला सांगा, हे कुठे आहेत मला सांगा प्लीज. म्हणजे एक गोष्ट लक्षात येत नाही, आम्ही जर घरी गेलो नाही ना तर आमचे दादा बहिणी पोलिसांकडे जातील आणि मग पोलीस आम्हाला शोधत येतील इथे. पोलीस आधीच येऊन गेलेत. त्यांनी आपल्याला बघितलंय नवरा बायको म्हणून. हा नवरा बायको म्हणून. आणि तुझे दादा वहिनी जरी इथे आले ना तरी त्यांना काहीही कळणार नाही, अशी जादू आहे माझ्याकडे. हेच ते दोघं काल इथे आले होते. मग कुठे गेले ते? अहो कालपासून त्यांनी घरी फोन नाही केला म्हणून सगळे टेन्शन मध्ये आहेत. नाही आता कुठे असतील हे मी सांगू शकणार नाही. ते कुठे साईट सीइंगला वगैरे गेलेत का? अहो कसलं साईट सीइंग? त्यांनी ती रूमच बुक केली नाही. पेमेंट करायला त्यांच्याकडे पैसेच नव्हते. तो म्हणत होता काहीतरी एसटी स्टँड वर त्याचं पाकिट चोरीला गेलं म्हणून. मग काय गेले असतील घरी. अहो घरी नाही गेले म्हणून तर आम्ही चौकशीसाठी आलोय ना. म्हणाली थँक्यू. इट्स ओके. म्हणाली राजन म्हणाला होता की त्याचं पाकिट चोरीला गेलं. कदाचित ते पोलीस स्टेशनला गेले असतील. ते पोलीस आले तर त्यांना आपल्या सिक्रेट बद्दल काही सांगायचं नाही, कळलं का? तोंड उघडायचं नाही. त्यांना काही कळलं ना तर लक्षात ठेव, तू जाशील जेलमध्ये दगाफटका केला म्हणून. तुझा नवरा ढगात, कळलं का? काय बोलायचं नाही. हा अजिबात काय बोलायचं नाही. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय अचानक काम काढलं? महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे? मॅडम पाकिट गेलेल्याची किंवा कसलीही कंप्लेंट झालेली नाही. इम्पॅक्ट या दोघांना मी पाहिलेलंही नाही. पण साहेब हे दोघं घरी सुद्धा पोहोचलेले नाही आहेत का? कसे जाणार? रात्री घाटात दरड कोसळली त्याच्यामुळे रस्ता बंद होता. आज सकाळी वाहतूक सुरू झाली. काल किंवा आज तुमच्याकडे काही ऍक्सिडेंटची कंप्लेंट वगैरे आली आहे? आमच्या पोलीस स्टेशनला तर नाही. मी हॉस्पिटलला फोन करून बघतो. हॅलो सरकारी दवाखाना? हा मी पोलीस स्टेशन मधून बोलते. काल दिवसभरात काही अपघाताची केस काय नोंद झालेली आहे का? आलेच. साहेब तुम्ही पाहिलेत का या दोघांना कुठे? नाही पाहिलं मॅडम. हा बोल साहेब. मॅडम आम्ही तनयाच्या गावाला पोहोचलोय, पण ती कुठे राहते हे अजून नाही कळलं. आम्ही आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करतोय. मला काही कळलं की लगेच तुम्हाला कळवतो. आणि तिथे गरज लागलीच तर पोलिसांची मदत घ्या. हा मी एसीपी सावंत साहेबांशी बोलून ठेवलंय तसं. कळवा मला काय ते. ठीक आहे मी जातो तिकडे. या बाय. तरी काही कळलं? मी आता इन्स्पेक्टर साहेबांना सगळं सांगितलंच पाहिजे. नाही सांगितलं तर या सगळ्यातून माझी आणि राजनची सुटका होणं कठीण आहे.
साहेब, इन्स्पेक्टर साहेब, मी काल खोटं बोलले तुमच्याशी. हे माझे मिस्टर नाहीत. यांनी मला आणि माझ्या मिस्टरांना कैद करून ठेवलंय आणि माझे मिस्टर इथे वरच्या खोलीत आहेत कुठेतरी. हे खूप विकृत आहे. तुम्ही मला आणि माझ्या मिस्टरांना वाचवा प्लीज. प्लीज वाचवा मला. हो काय सांगताय का तुम्ही हे? पोलिसाचा रोल संपलाय. त्या राजांकडे लक्ष ठेव. तुला काय वेडा वाटलो मी? वेडा वाटलो का? हा माझा माणूस आहे चंदर. सोडा मला. माफ करा मला. असं नाही करणार मी परत. बर, मॅडम, कालपासून कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट झालेला नाही आणि राजन आणि अवनी नावाचे पेशंट कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नाही. त्यांच्या नातलगांनी तक्रार केली नसली तरी आम्ही असे अडून राहणार नाही. थँक्यू सर. तो फोटो तेवढा देऊन जा म्हणजे आम्हाला तपास करायला बरं पडेल. हो, थँक्यू. म्हणाली मला अशी शंका येते की ती नक्की प्रॉब्लेम मध्ये. आपण एक काम करूया, त्या हॉटेलच्या आसपास आपण शोध घ्यायला सुरुवात करूया. हो. हां, चल. नमस्कार, मी आमच्या कंपनीकडून काही खास वस्तू घेऊन आली. तुम्हाला घरासाठी खूप उपयोगी पडतील. काही वस्तूंवर डिस्काउंट आहे आणि इन्स्टॉलमेंट सिस्टीम पण आहे. तुम्ही जरा बघून घेता प्लीज. मस्त. गप्प उभी राहा, मग ते यानेच गाळा आवडीन तुझा. आता कशी एखाद्या नव्या नवरीसारखी देखणी दिसतीस. वा वा वा. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. हा, अरे वा वा. काय तो सुंदर चेहरा. पण हा कोणाला दाखवायचा नाही, फक्त मला दाखवायचा. हा, स्वतःच्या नवऱ्याला. बस, कळलं का? त्यासाठी तो काय करायचा, असा असा झाकून ठेवायचा. कसा बघू? कोणाला दाखवायचा नाही, कळलं ना? दाखवलं तर हा. घरात कोणी आलं तर त्यांच्याशी जास्त बोलायचं नाही. जेवढ्याच तेवढं. हो, नाही एवढंच. आणि चेहरा तर दाखवायचाच नाही. आलं लक्षात?
आलं का? हॅलो सर, मी आमच्या कंपनीकडून काही खास प्रोडक्ट्स घेऊन आली आहे. कशाला? गृहिणींसाठी उपयोगी वस्तू आहेत त्या. तुमच्या मिसेस किंवा आई कोणी असेल तर बोलावता प्लीज. मी कॅटलॉग पण घेऊन आली आहे. आम्हाला नको येते. सर प्लीज एकदा बघा ना. म्हणजे काही वस्तूंवर डिस्काउंट आहे आणि इन्स्टॉलमेंट सिस्टीम पण आहे. तुम्ही बोलावता तुमच्या मिसेस ना. आम्हाला डिस्काउंट नकोय सांगितलं ना, निघा तुम्ही. ताई, ओ ताई, जरा तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? आम्हाला नकोय. आणि त्यांना जे काही लागतं ना ते मी आणून देतो त्यांना. डिस्काउंटवर नाही, डायरेक्ट कॅश. निघा सर. निघा. मॅडम इतकी फिरून आले, काहीच उपयोग झाला नाही. आणि त्या बंगल्यातला माणूस तर इतका तुसड आहे, मला हकलून दिलं. म्हणाली अगं असतात अशी माणसं. तू शांत हो बघू आधी. थांब मी तुला पाणी देते. हे घे पाणी. दमली असशील ना. मॅडम एवढ्याच वेळात किती नमुने पाहायला मिळाले. त्या घरात ना एक बाई पण आहे. कदाचित त्या माणसाची बायको असेल. तिच्या चेहऱ्यावर इथपर्यंत पदर होता. मला ना जरा विचित्रच वाटले ते दोघं. काय पर्स मध्ये फोटो. अरे वा. म्हणाली अगं असतात अशी माणसं. तू दमलीस ना, आता तू इथे थांब, मी ह्या साईडला बघून येतो. नाही नाही मॅडम, मी जाते. म्हणजे थोडीच घरं राहिली आहेत आणि मला काही समजलं तर दुसऱ्या कारणाने तुम्हाला जाता येईल ना. मी येते. तुला याचा काही उपयोग आहे? उपयोग आहे का आता? मी आहे ना. लगेच काय कागद कागद अजून काय? आपण कागद. अरे किती पसारा याच्यात. हा, मला फक्त घरातच नाही तर पर्स मध्ये पण पसारा नाही आवडत. स्वच्छ पाहिजे, एकदम स्वच्छ पाहिजे, एकदम क्लीन. कळलं? ठेवणार ना. हा, हे काय? परत कागद. हे काय? हा पण कागद. अरे देवा, हे काय? अरे वा, लिपस्टिक. चला लाव. नीट 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 म्हणला नीट. अरे वा, नेल पेंट पण आहे.
राजन आणि अवनीचं एसटीचं तिकीट या घराखाली कसं? त्या घरात ना एक बाई पण आहे, कदाचित त्या माणसाची बायको असेल. तिच्या चेहऱ्यावर इथपर्यंत पदर होता. मला ना जरा विचित्रच वाटले ते दोघे. या घरात जायलाच हवं, पण काय निमित्त करून जाऊ? इधर इधर इथून उठायचं नाही. हा आलो बस इथं. आई ऐक आई. काय हो मॅडम, गाडी चालवतोय ते चालवता कशाला? माझ्या बंगल्याचं काही नुकसान झालं असतं तर? मला येते गाडी चालवता, मी मुद्दाम नाही केलंय. हो मुद्दाम केलं नाही म्हणे. ऐक बरं उठा तुम्ही, चला उठा, गाडी उचला, निघा, चला उठा, पटकन उठा. उठा, हात द्या, मी उठवतो. उठा. ऐक वा मागे वा. निघा. नाही शक्य. पायात खूप कळ येते. मी एक काम करते, मी थोड्या वेळ इथेच थांबते. हिला असंच सोडलं तर अजून लोक गोळा होतील, कदाचित पोलीसही येतील. काहीतरी करायला हवं. इथे इथे नको, त्यापेक्षा तुम्ही बंगल्यात बसा, थोडं पाणी वगैरे घ्या, म्हणजे जरा बरं वाटलं की मग जा तुम्ही तुमच्या घरी. हा चला. ठीक आहे. चला चला. गाडी राहू. गाडी राहू दे, गाडीला काही नाही होत. चला. काय चला चला इकडे. हा सावकाश चला, सावकाश. त्या घरात ना एक बाई पण आहे, कदाचित त्या माणसाची बायको असेल. तिच्या चेहऱ्यावर इथपर्यंत पदर होता. मला ना जरा विचित्रच वाटले ते दोघे. ऐक अवनी, अवनी अगं कशी आहेस तू? किती वर्षांनी भेटलीस? जवळपास 2 वर्ष झाली असतील ना, कदाचित त्याहून जास्त. कधी लग्न कधी झालं ग तुझं? अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. मी तुला मदत करण्यासाठी आले आहे. हे माझे मिस्टर. हा, नागेश महाजन. मी बाहेर नाव वाचलं पाठीवर, मला माहितच नव्हतं तुझं लग्न वगैरे झालं. छान घर आहे तुझं, मस्त मस्त बंगला एकदम. बघ, हा असा योगायोग जुळून आला आपल्या भेटीचा. नेमकी तुमच्या एंट्रन्सवरच गाडी ठोकली मी.
बरीच जुनी ओळख दिसतीये. नाव काय? अस्मिता. किती वर्षांनी भेटली, सगळं खूप बोलायचंय मला तुझ्याशी. तू अगं त्यांच्याकडे काय बघतेस? घाबरतेच वाटतं नवऱ्याला. हा काय हो नागेश भाऊजी, माझ्या मैत्रिणींची गप्पा मारलेलं चालेल ना तुम्हाला? हे बघा, मला भाऊजी म्हटलेलं नाही आवडत. बरं, नुसतं नागेश म्हणते. म्हणजे अवनीला चालणार आहे का काय ग? अगं उत्तर दे ना, बघते काय नुसती. हो हो. काय हो, तुमच्या पायाला दुखापत झाली होती ना? बरा झाला वाटतं पाय. ऐक नाही हो, नाही अजून. खूप वर्षांनी भेटली नाही, गप्पांच्या नादात विसरच पडला. ए चहा टाक त्यांच्यासाठी. हो जा, मस्त आहे एकदम व्यवस्थित. अवनीने हिचं नाव बरोबर सांगितलं, याचा अर्थ अवनी हिला ओळखत असणार. अवनीचा कंटाळा आल्यावर हे खेळणं छान. काय प्रकार आहे? अवनी याची बायको असल्याचं का सांगते? आणि मग राजन कुठे?